नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। तर मंडळी, कोपरगावमध्ये ज्या नगरपालिका इलेक्शनच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत जवळ आलेल्या आहेत। असंही म्हटलं जात आहे की कोपरगावमध्ये खरं तर राजकीय ज्या घडामोडी आहेत त्यांना खरं तर वेग आलेला आहे आणि खरं तर अपक्ष म्हणून पहिलाच जो उमेदवारी जो अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 9 ज्या अपक्ष उमेदवार ज्या आहेत त्या बीनाताई भगत तर त्या आहेत आपल्या बरोबर। तर आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेऊ। ताई, सर्वात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये। धन्यवाद सर। काय सांगाल आपण याबद्दल? मी प्रथम माझी ओळख करून देते। मी सौ बीना विजय भगत। मी वार्ड क्रमांक 9 मधनं माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आज। आणि आज छान वाटतंय की महिलांना प्राधान्य आज मी एक महिला असून आणि इथे माझा पहिला फॉर्म भरला गेला याच्याविषयी मला खूप आनंद वाटतो। याबद्दल आपण काय सांगाल की आता पुढील जो आहेत आपण प्रभाग क्रमांक 9 मधनं जे उमेदवारी अर्ज जो आहेत ते दाखल केलेला आहे, तर आपलं एक जे पुढे जे काय विजन असणार आहे, ज्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण काय विकास कामं आहेत ते करणार आहात? सर्वप्रथम तर असं मी म्हणेल की कोपरगावच्या ज्या मूलभूत गरजा जर म्हणतोय तर मूलभूत प्रश्न फार महत्वाचे। मूलभूत गरजाप्रमाणे झालेत ते की रस्त्याची सोय नाहीये, गटारी म्हणजे ओपन गटारीचा फार मोठा विषय आहे इथे आणि लाईट्स पण कंटिन्यू जात राहते। हा, आणि याच्याकडे आता माझ्याप्रमाणे नगराध्यक्ष लक्ष घालणार आहेत। त्यामुळं ह्याच्या पलीकडे जाऊन माझा जो विषय राहील की मला महत्वाचं म्हणजे माझा जो मी ज्या वॉर्डात आता उभी राहणार आहे तिथे कॅमेराची अत्यंत गरज आहे आणि शिवाय नेट म्हणजे इंटरनेटची सुविधा तिथं व्हायला हवी। की आता फार लहान मुलं जे आहेत म्हणजे जे शैक्षणिक दृष्ट्या तिथं बराचसा प्रॉब्लेम आहे आणि मग नेट जर तिथं फ्री करता आला तेवढ्या वॉर्डासाठी तर मी तो त्याला जास्त प्राधान्य देईन की मुलांचं जरा म्हणजे आता मोबाईल युजर्स जास्त झालेले आहेत की त्याच्यातनं ते अभ्यासाकडे त्यांचं मन वळवता येईल। आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे बऱ्याचशा लेडीज ज्या आहेत म्हणजे तिथे मुळातच हा मुस्लिम वर्ग जास्ती आहे आणि थोडंसं म्हणजे थोडं स्लम एरिया जो म्हणतो आपण तो प्रकार, तर तिथे बऱ्याच लेडी घरगुती आहेत आणि म्हणून माझं म्हणजे नगरपालिकेकडनं जास्त करून मला त्यांच्याकडे ही मागणी राहील की गृहोद्योगासाठी प्राधान्य कसं देता येईल आणि ते मला तिथून त्याचं मार्केटिंग पुढे कसं पाठवता येईल, आपल्या कोपरगावचाही त्याच्यात विकास होईल, माझ्या वार्डाबरोबर पुढेही होईल, याच्याकडे माझं ध्येय राहील। म्हणजे थोडक्यात आपण असं सांगताय की आपल्या वॉर्डामध्ये ज्या मूलभूत ज्या गरजा असेल, ज्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत ज्या गरजा असेल त्या आपण धरून पुढे निवडणूक जी आहे ती लढवणार आहात। ते पण आहे, त्याच्याबरोबर ह्याही मला महत्वाच्या गरजा वाटतात मी आता बोललेल्या, तेही मी धरून पुढे चालणार आहे। आणि तिथे माझा जो वार्ड आहे तिथे मोठा नाला आहे, तिथे ते नाल्याची थोडीशी म्हणजे त्याच्याकडे मी जास्त प्राधान्य देणार आहे। तो नाला जर बंद करता आला बंद म्हणजे व्यवस्थितपणे त्याची ड्रेनेज लाईन करता आली तर म्हणजे त्याला मी जास्त प्राधान्य देणार। त्याचा वास दुर्गंधी याच्याने लोक वैतागलेले आहेत तिथे। आणखी आपण काय सांगाल की आपल्या सोबत जी लढत आहे ती काळे गट असेल, कोल्हे गट असेल, त्याचबरोबर आणखी इतर काही पक्ष असेल, त्याचबरोबर आणखी एखादा अपक्ष सुद्धा राहू शकतो, तर त्याच्याबद्दल जी लढत आपली होईल त्याच्याकडे आपण कसं बघता? खरं पाहायला गेलं तर आता कोपरगावची जनता सज्ञान झालेली आहे। विनय भगत हे एक सामाजिक कार्यकर्ते असून प्रत्येकाच्या गरीबाच्या तळाघरात घराघरात जाऊन त्यांचे प्रश्न ते मांडतायत। आता मी त्यांची अर्धांगिनी किंवा बायको असल्यामुळे मी नक्कीच तो प्रश्न अजूनही पुढे नेईन आणि हा वार्ड मला पूर्णपणे वॉर्डाकडे लक्ष घालायचंय, कारण माझं पुढचे स्वप्न आहे। आज जर मी वार्ड म्हणजे आपण जे शिवाजी महाराजांचे विचार घेतोय किंवा आपलं शाहू फुले आंबेडकरांचे विचार, त्यांचं म्हणणं होतं की एक महिला शिकली की घरातली तर घर सुधारतं। तर मी एक महिला म्हणून जर मी त्या वार्डातनं सुधारवण्याचा किंवा स्वच्छता हे त्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करू शकते लोकांचे आणि ते पुढे सुधारून नेऊ शकते, तर मला एक संधी मिळाली तर मी पुढे जाईल। आणि जे आता जर पूर्वी होऊन गेलेले लोक असतील नगरसेवक आणि त्यांनी जर काय काम केलंय ह्याचा पाठपुरावा घेऊन त्यांनी नवीन लोकांना संधी दिली तर मी त्यांची फार आभारी राहील आणि एक चांगली पिढी आपण पुढे घडवून पुढे जाऊ शकतो। आणि हा माझ्या एरियामध्ये जो आहे तो म्हणजे मी म्हटल्यासारखं तुम्हाला शैक्षणिक थोडासा अभाव आहे। म्हणजे शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये व्यवस्थितपणे एक म्हणजे मी स्वतः तिथे लक्ष घालणार आहे त्या शाळांमध्ये की तिथे म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आज आपली मुलं इंग्लिश मिडियम शिकावं, शैक्षणिक दृष्ट्या पुढे जावं, तर एखादी टीचर वगैरे प्रायव्हेटली हायर करता आली
तर मी ते करण्याचा जास्त प्रयत्न करेन की ते सगळ्यांना इंग्लिश गरज वाटत नाहीये, पण ते शिकावं असं माझी इच्छा आहे. तर नक्कीच ताई, आपल्याला पुढील भविष्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मी प्राधान्य न्यूजचे खास करून आभार मानेन की त्यांनी इथे येऊन माझी पहिली बाईट घेतली. धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद. तर नक्कीच आपल्यासोबत आज होत्या प्रभाग क्रमांक 9 मधनं वीणाताई भगत. तर यांनी खरं तर आज कोपरगाव मध्ये जो अपक्षासाठी उमेदवारी जो अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्यांच्याकडनं असंही सांगण्यात येते की मला जर जनतेने जर संधी जर दिली तर माझ्या प्रभागामध्ये ज्या काही मूलभूत गरजा असेल, त्याचबरोबर महिलांसाठी मी खरं तर काहीतरी जे उद्योग आहे, बिझनेस आहे, त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये काही ज्या शैक्षणिक गोष्टीच्या ज्या कमतरता असेल त्या मी नक्कीच पूर्णपणे वाढवण्याचा प्रयत्न करेल, असंही त्यांच्याकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि याच प्रकारे त्यांच्याकडनं आज जो उमेदवारीचा जो अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि याबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलत होतो. आणि त्यांच्याकडनं खरं तर ते ज्या प्रभागामधनं उभे आहेत तर त्या प्रभागामध्ये त्यांचं खरं तर काय विजन आहे, तर हेच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.